आळूच्या पानांच्या वड्या करण्यासाठी मी आळूच्या 2-3 पेंड्या आणल्यात. त्या स्वच्छ धुवून घेतल्या. त्यासाठी हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण आणि आल्याचा एक तुकडा टाकून मी हा मसाला मीठ टाकून वाटून घेतला आहे. त्यानंतर बेसनपीठ घेतलं. बेसनपीठामध्ये वाटलेलं वाटण टाकलं. हळद पावडर आणि तीळ हे सगळं मिश्रण एकत्र करून मी ते पीठ मळून घेतलं. प्रत्येक पानांना एकावर एक असं पीठ मी मस्त लावून घेतलेलं आहे. आणि ह्या आळूच्या पानांच्या घड्या एकावर एक घालून मी हा मस्त वाफवून घेतल्यात 15 ते 20 मिनटं. पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आणि वरती एक चाळण ठेवून आपल्याला ह्या वड्या छान वाफवून घ्यायच्यात. आता वाफल्याच्या नंतर चांगलं थंड झाल्या की अशा गोल आकारामध्ये कट करून घ्यायच्या आणि तेलामध्ये मंद आचेवर तळून घ्यायच्या. इतक्या छान लागतात. ह्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं तांदळाचं पीठ मिक्स करू शकता, त्यामुळे खूप छान होतं.